पाहुयात पुढची एक मोठी बातमी। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती शाई फेक करण्यात आलेली आहे आणि सुपारी देखील फेकण्यात आली आहे। ज्या गाडीवरती शाई आणि सुपाऱ्या फेकण्यात आल्या त्या गाडीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी देखील होती। मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही शाई आणि सुपारी फेकलेली आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध केल्याचं कळतंय। जालन्याच्या दौऱ्याच्या वेळची ही घटना आहे। गुणरत्न सदावर्ते हे त्यांच्या कुटुंबियांसोबत आज जालन्याच्या दौऱ्यावरती होते। त्यावेळेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती शाई फेकली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह अजून काही पदाधिकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली। चंदनझिरा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 5 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। रवी मुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। रवी, काय नेमका मुद्दा होता, का नेमका हा निषेध करण्यात आला त्यांच्या गाडीवरती शाई फेकून? यामिनी आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी मराठी अमराठी मुद्द्यावरती राज ठाकरे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती बरेच वाकयुद्ध रंगलेलं होतं आणि त्याचाच कुठेतरी राग या मनसे कार्यकर्त्यांनी धरलेला होता। आणि आज गुणरत्न सदावर्ते हे जालना दौऱ्यावर होते आणि शहरातली विशाल कॉर्नर या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकून आणि शाई फेकून राज ठाकरे यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्याचा अशा प्रकारे निषेध केलेला आहे। मोठा फौजफाटा पोलिसांचा होता आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीमध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलगी होत्या आणि गुणरत्न सदावर्ते हे पुढच्या गाडीमध्ये होते आणि या पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या आणि शाई फेकून हा निषेध व्यक्त केलेला आहे। खरं तर 5 जणांना मनसे शहराध्यक्षसह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांची चौकशी सुरू आहे। अमराठी आणि मराठीचा जो मुद्दा होता मागच्या काही दिवसामध्ये चालला त्याच्यामध्ये दोघांमध्ये बरेच वाकयुद्ध रंगलेलं होतं। यावरती सदावर्तेंनी टीका राज ठाकरेंवर केली होती, त्याचा हा निषेध पाहायला मिळतोय। बरं रवी, धन्यवाद माहितीसाठी। बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा। ज्यांच्या नशिबी केवळ कचऱ्यात राबणं होतं